आम्ही सर्व एका विचाराचे आहोत। भारताची राज्यघटना मानणारी माणसं आहोत, संविधान मानणारे माणसं आहोत। आम्हाला सर्व धर्म समभाव, हा भारत देश हा आमचा सर्वांची भूमी आहे आणि या देशातील सर्व जाती धर्म सुखाने गोविंदाने चालणारे, आरोग्यावरती शिक्षणावरती काम करणारी माणसं आहोत। त्यामुळे महिला सक्षमीकरणावरती सर्व एका विचाराची लोक असल्याने सोबत आहोत आम्ही। काय वाटतं प्रकाश आंबेडकर यांच्या येण्याने जे आहे ते भिवंडी लोकसभेमध्ये जिजाऊचं चित्र कशा प्रकारचं असेल? नक्कीच प्रकाश आंबेडकर साहेब असू किंवा बच्चू भाऊ असू, या विजयाच्या ह्याच्यामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा असेल। बच्चू कडू यांनी असं म्हटलेलं आहे की निलेश तांबरेंना मोठ्या प्रमाणामध्ये मतांनी निवडून यावं, परंतु बच्चू कडू यांनी शिंदेच्या शिवसेनेला देखील पाठिंबा दिलेला आहे। तो प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असतो, त्या विषयामध्ये आम्ही न बोललेलं उचितच राहील। चांगल्या विचाराच्या मागे बच्चू भाऊ आहेत एवढं नक्कीच सांगू शकतो। परवा जे आहे ते मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, कशा प्रकारचं मतदान करणार तुम्ही? नक्कीच मी तर वारंवार सांगत असतो की किमान 6.5 ते 7 लाख मतं आपल्याला मिळणार आहेत आणि मोठ्या प्रचंड मताधिक्याने आपण निवडून येणार। कारण गावोगाव म्हणा किंवा शहरामध्ये पूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांचा कौल आपल्या बाजूने आहे। निवडून आल्यानंतर विजयाची रॅली कशा प्रकारची असेल आणि कशा प्रकारचं चित्र असेल? पहिल्यांदा इंदिरा गांधी हॉस्पिटलला जाणार आणि या भिवंडी शहराचा जो आरोग्याचा विषय आहे तो पहिल्यांदा मार्गी लावणार। तीच आमची विजयाची रॅली असेल आणि इथल्या शिक्षणाबाबत महापालिकेच्या शाळा तपासणार। निश्चित आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आज बाईक रॅली काढत शक्ती प्रदर्शन जे आहे ते जिजाऊचे निलेश तांबरे यांनी केलेलं आहे। पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये बाईक रॅली जी आहे ती या ठिकाणी काढलेली आहे आणि असंख्य मतदार जे आहेत ते या बाईक रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी जे आहेत ते झालेले आहेत। शेकडोंच्या संख्येने दुचाकी स्वार जे आहेत ते या बाईक रॅलीमध्ये आपल्याला उतरलेले दिसून असतील। अवघा काही काळ जो आहे तो प्रचाराकरिता आता उरलेला आहे आणि अशातच जे आहे ते निलेश तांबरे यांच्या प्रचाराची रणधुमाळी जी आहे ते एकंदरीत भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये जी आहे ती पाहायला मिळते। शुभम कोळी, लोकशाही मराठी, भिवंडी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।